2026 और आज के दिन में एक के बाद एक बहुत ही नामचीन मुकाबले यहाँ इस मैदान में हुए हैं और ये सेकंड राउंड का एक मुकाबला है गावदेवी रंजनपाड़ा बनाम गावदेवी झिराड के बीच में। पिछले मुकाबले में रोहन ने बेहतरीन बल्लेबाजी और की थी और गेंदबाजी भी की थी और हमेशा की तरह मिर्च एक ज़बरदस्त ऑलराउंडर खिलाड़ी है और हाल ही में उन्होंने अपने गांव में पहला इनाम जीता है, पहला प्राइज़ जीता था रंजनपाड़ा में। तो उनके ज़रूर होप्स बढ़ते हुए नज़र आएंगे, ज़रूर उनके गेंदबाजी के ऊपर बल्लेबाजी के ऊपर उसका परिणाम होता है। अंपायर से स्ट्राइक लेने के गार्ड लेने के बाद खेलने के लिए तैयार है। कारपेट के सारे खेल दिया है, विकेट के क्षेत्र में जब तक फील्ड करेंगे थ्रो करेंगे, एक रन तो आसानी से मुकम्मल किया है और खराब इसी पीछे दूसरे रन का दौड़ है, दूसरा रन भी आसानी से पूरा किया है। तो यहाँ पे देखिए आप खराब थ्रो करोगे तो इसका नतीजा ये भुगतना पड़ेगा, 1 रन एक्स्ट्रा के रूप में स्कोर बोर्ड पे ज़्यादा के स्वरूप में मिलेगी। तो टीम का स्कोर यहाँ पे 2 रन से खाता खुलता हुआ बल्लेबाज आदित्य की ओर से फिर एक बार रोहन दौड़ पड़ेंगे अपने ओर की गेंद ढीले हाथों से खेल दिया आदित्य ने शॉर्ट विकेट क्षेत्र में, फिर एक बार 1 रन पूरा, दूसरे की दौड़, यहाँ पर रनों का खतरा हो सकता है लेकिन दूसरा रन भी बड़ी आसानी से पूरा करते हुए दोनों बल्लेबाजों ने हिनों की तरह दौड़ लगाई है दोनों विकेटों के बीच में और 2 रन फिर एक बार मुकम्मल किए हैं, 2 रन हासिल किए हैं। टीम का स्कोर 2 रन से बढ़कर जा पहुंचा है 4 रन। एक बेहतरीन शुरुआत, बेहतरीन आगाज किया आदित्य ने अपनी टीम के लिए, 2 रन 2 बार जो वहां पे जुटा ली है। रोहन फिर एक बार मांडवाइन की तरफ से अपने और की अगली गेंद डालेंगे, सामने आदित्य खेलने के लिए तैयार है। ये गेंद बहुत ही बढ़िया गेंद है, उसको फिर एक बार फ्लिक किया है, 1 रन तो जरूर मिलेगा। दूसरे के दौड़े फिर एक बार 2 रन आसानी से पूरे किए हैं। क्या रनिंग बिटवीन द विकेट, जबरदस्त हिरनों की तरह दौड़ लगाते हैं दोनों बल्लेबाज विकेटों के बीच में और यही होना चाहिए, स्ट्राइक रोटेट करना चाहिए और यही ऐसे ही रन लेने चाहिए। आउटफील्ड थोड़ा सा खराब है, उसका पूरा फायदा उठाना चाहिए। आदित्य ने यही किया, उन्होंने जोर से मारने का बिल्कुल प्रयास नहीं किया संजय जी, सिर्फ क्या किया, दिशा दिए गेंद को सिर्फ ढकेल दिया है। एक्स्ट्रा यहाँ पे पॉइंट के मिड विकेट के क्षेत्र में, फाइन लेग के क्षेत्र में सिर्फ ढकेलने का काम किया। 6 रन अभी तक हो चुके हैं और कुछ चोटिले होते हुए, शायद पैर में मोच आती हुई रोहन पाटिल जिनके पास बहुत बड़ा क्रिकेट का अनुभव है, पिछले 15-18 सालों से जो क्रिकेट को खेल रहे हैं, क्रिकेट को जी रहे हैं, फर्स्ट एड घेऊन जायचं आहे, लगेच मैदानामध्ये क्रॅम्प आलेले दिसतात पायामध्ये, स्वयंसेवकाने लगेच जायचं आहे कारण असा परिणाम होत असतो। सतत आपण क्रिकेट खेळल्यामुळे आपल्या पायांवर, हातांवर, शोल्डरवर नक्कीच दुखापत होत असते। लवकर जा स्वयंसेवकाने, थोडेसे क्रॅम्प आलेले आहेत पायामध्ये रोहन पाटील यांच्या, फर्स्ट एड घेऊन जायचं आहे। बाजूचे जे खेळाडू आहेत त्याने थोडंसं मोकळे करायचं, वातावरण जरा मोकळं करायचं असते, गर्दी करायची नाही त्या खेळाडूच्या सभोवताली। तर सतत खेळत असल्यामुळे अशा प्रकारचे आपल्याला पाहायला मिळत असतं। ही फिटनेस क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाची असते, जीवनामध्ये फिटनेस खूप महत्त्वाची असते। यासाठी रोज धावणे, चालणे, या प्रकारचे व्यायाम करणे या गोष्टी खूप आवश्यक असतात आणि सलग दुसरा सामना खेळल्यामुळे नक्कीच थोडासा त्याच्यावर परिणाम होत असतो। मागील सामन्यामध्ये त्याने जबरदस्त गोलंदाजी आणि फलंदाजी असा अष्टपैलू कामगिरी केलेली आहे। रोहन पाटील गेली अनेक वर्ष क्रिकेटशी संलग्न असलेला हा एक जबरदस्त असा रांजणपाडा या गावचा हिरा, क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये ज्यांनी अनेक नावलौकिक मिळवलेला आहे, अनेक स्पर्धा जिंकलेल्या आहेत, आपल्या संघासाठी नेहमीच एक ज़बरदस्ती कामगिरी करत असतो। तो ऐसे है ये रोहन पाटिल, रंजनपाड़ा के ज़बरदस्त खिलाड़ी, एक नामचीन खिलाड़ी है, हमेशा क्रिकेट से जुड़े रहते हैं, अपने टीम से जुड़े रहते हैं और गांव के लिए कुछ कर गुजरने की चाह उनके मन में रहती है। तो हमेशा ये उनकी तरफ से देखने के लिए मिलता है। और देखिए, आपको ज़िंदगी में अगर सफल होना है तो पैसों को हमेशा जेब में रखिए, दिमाग में नहीं। तो फिर एक बार चलते हैं मैदान पे, जब मुकाबला जारी है गावदेवी रंजनपाड़ा बनाम गावदेवी झिराड के बीच में। दोनों टीमें ज़बरदस्त टीमें हैं और आदित्य ने क्या शुरुआत की है, क्या आगाज़ किया है, जिसका
आगाज ही इतना बेहतरीन हो तो अंजाम के क्या कहने। फिर एक बार रोहन, ओहो बहुत ही बढ़िया स्क्वायर के क्षेत्र में खेल दिया है, एक रन तो पूरा किया, दूसरे के लिए दौड़े है और दूसरा रन भी आसानी से पूरा किया है। और यहाँ पे आदित्य पूरी तरह से थके हुए नजर आ रहे हैं, हालांकि उनके साथ ही बल्लेबाज जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट उनकी दिखाई देती है। एक तरफ है ऋषि, दूसरी तरफ आदित्य, लगातार 2 रन 4 बार जुटा लिए हैं। जबरदस्त बल्लेबाजी आदित्य के, 8 रन टीम का स्कोर हो चुका है। रोहन चोटिले हो चुके हैं, आगे जाकर ढीले हाथों से खेल दिया, हवा में खतरा हो सकता है और यहाँ पे बेहतरीन कैच लपक लिया है और आदित्य को वापस जाना पड़ेगा पैडल में। बहुत ही बढ़िया, वह टाइमिंग करना चाहते थे, टाइमिंग नहीं करना चाहिए, खुलकर खेलना चाहिए था। एक छोटी गेंद थी, इस गेंद को सिर्फ रोहन ने छोड़ दिया था और इस रोहन के चालबाजी में फंस गए आदित्य और वो टाइमिंग करना चाहते थे, सिर्फ टाइमिंग किया है, इसको ढकील देने का प्रयास किया है, लेकिन सीधा वहाँ पे लॉन्ग ऑन के क्षेत्र में कैच थमा बैठे और आदित्य के विकेट का पतन होता हुआ पहला विकेट यहाँ पे पहले बल्लेबाजी करते हुए गार्डिश सिराज का गिरता हुआ। हालांकि 8 रन उन्होंने दौड़कर पूरे किए हैं, काबिल तारीफ बल्लेबाजी कर रहे थे, लेकिन थोड़ी सी थकान उनके ऊपर नजर आ रही थी, चेहरे के ऊपर, शरीर में, क्योंकि लगातार 2 रन 4 बार दौड़कर पूरे किए थे। टीम स्कोर जो है 8 रन, 1 विकेट के नुकसान के पहला ओवर जारी है। जो देखिए संजय, रोहन की तारीफ करनी पड़ेगी इतने। इस बीच जहां पे इनाम आता हुआ इस मंडल के अध्यक्ष जी है श्रीश जी मात्रे, उनकी तरफ से हर छक्के के लिए और चौके के लिए 200 रुपये का नगद इनाम आता हुआ। तो देखते हैं यहाँ पे सुनहरा मौका होगा बख्शिशों को हासिल करने का। रोहन फिर एक बार दौड़ पड़ेंगे, मांडवन की तरफ से अपनी ओर की गेंद, कड़ापड़ा गेंद हवा में, लेकिन ये बहुत ही पूरी तरह से चोटी, दूसरे रन के दौड़े, दूसरा रन भी आसानी से पूरा किया है। यदि ये रोहन चोटिले नहीं होते तो यकीनन ये कैच लपक लेते। तो पूरी तरह से उनके शरीर से ये नजर आ रहा है कि वो पूरी तरह से क्रैम्प है, उनके पैरों में चलना मुश्किल हो रहा है। इतना होने के बावजूद भी देखिए संदेश जी और निनाज जी, खेल के प्रति उनका प्रेम देखिए, आदर देखिए, वो मैदान छोड़ने के लिए तैयार नहीं है, क्योंकि वो जानते हैं उनकी भूमिका, उनका रोल अपनी टीम के लिए बहुत ही महत्वपूर्ण होता है हमेशा, क्योंकि उनके पास 18 सालों का बहुत ही बड़ा अनुभव है और मीरज उनके साथ है। और साथ में विश्वास भी खड़े नजर आ रहे हैं। ये सभी खिलाड़ी बहुत ही अनुभवी खिलाड़ी हैं, जिनके पास बहुत बड़ा क्रिकेट का अनुभव है। तो लेकिन हमारा स्वास्थ्य भी मायने रखता है, खेल तो है लेकिन खेल के साथ साथ स्वास्थ्य बहुत महत्वपूर्ण है। अब यहाँ पे आपको निर्णय लेना चाहिए, दूसरे खिलाड़ी को आपको बुलाना चाहिए, क्योंकि स्वास्थ्य के ऊपर कोई और चीज़ नहीं है। क्रिकेट तो होता रहता है ज़िंदगी में, हम क्रिकेट खेलते रहेंगे, इतने टूर्नामेंट आते रहेंगे, जाते रहेंगे, लेकिन आपका पैर उसको संभालना चाहिए। ऐसे बहुत से खिलाड़ियों के साथ हुआ है। नागेश थल के नागेश को आपके बारे में आप जानते हैं, वो भी बहुत ही सीरियस चोटिले हुए थे, उसके बाद उन्होंने कमबैक किया। निशांत कड़वे के बारे में आप लोग जानते हैं, रोहन पाटिल अलीबाग के, उनके बारे में हम सब जानते हैं कि उनके साथ कैसे पैर के साथ क्या हुआ था। ऐसे बहुत से खिलाड़ी है। मीरज घरत आए हुए नहीं, बल गेंदबाजी का आगाज करेंगे मांडवा इनकी तरफ से। ये गेंद कारपेट के सहारे खेल दिया, शॉर्ट मिड विकेट के क्षेत्र में जाकर फील्ड करेंगे, थ्रो करेंगे, 1 रन तो पूरा किया, दूसरे के लिए दौड़ना चाहते हैं लेकिन मना कर दिया साथी बल्लेबाज ने। बहुत ही बढ़िया फील्डिंग, वहाँ पे अच्छी थ्रो। इस बीच टीम का स्कोर 1 रन से बढ़कर जहाँ पहुंचा है 11 रन। प्रथमेश स्ट्राइक के ऊपर रहेंगे, खेलने के लिए तैयार हम। मीरज दौड़ पड़ी, ये गेंद उछालता, इस गेंद में कट करना चाहते थे पॉइंट के क्षेत्र में, लेकिन अंपायर का इशारा हमारी तरफ आता हुआ सेकंड स्लिप में 1 रन के लिए वह डिक्लेयर जोन में जाती हुई गेंद, और 1 रन से टीम का स्कोर जरूर बढ़ता हुआ।
12 रन। अच्छी गेंदबाजी, हालांकि पैर में मोच आने के बावजूद भी रोहन ने जिस अंदाज में गेंदबाजी की है, ज़बरदस्त गेंदबाजी की, एक विकेट भी हासिल किया है। टिकलर जोन में गेंद गई है, जितने भी स्वयं सेवक है उस गेंद को जल्द से जल्द वापस करें, क्योंकि क्रिकेट रुकना नहीं चाहिए, कि खेल रुकना नहीं चाहिए, मुकाबला रुकना नहीं चाहिए, क्योंकि टाइम वेट फॉर नोबडी। समय और लहर किसी की प्रतीक्षा में खड़ी नहीं होती, वो आगे चलती रहती है। उसी प्रकार हमें भी आगे चलता रहना चाहिए, आगे बढ़ता रहना चाहिए, रुकना नहीं है। रुक जाना यानी मुर्दे के समान होता है, तो रुकना बिल्कुल नहीं है। बहुत ही बढ़िया करारा प्रहार किया, गेंद हवा में है और दोनों के बीच में कोई तालमेल नहीं, फील्डरों के बीच में। एक को लग रहा है वो लेगा, दूसरे को लग रहा है वो लेगा। इसी बीच दूसरे लेकर दौड़े थे और देखते हैं इसी बीच अपील जरूर गूंज उठी है रन आउट की, लेकिन उसको सीधे से खारिज कर दिया लगता है अंपायर ने। जिरेश्वरी झिराड श्रावणी 11 बोडणी या संघाच्या संघनायकाने पहिल्या सत्राचा खेळ संपण्याच्या आधी नाणेफेकीसाठी यायचा आहे। जिरेश्वरी झिराड आणि श्रावणी 11 बोडणी या संघाचे संघनायक टॉस का बॉस इथे आपण उपस्थित राहायचा है। तो इसी बीच 2 रन यहाँ पे पूरे होते हुए 14 रन टीम का स्कोर जहां पहुंचा। मिराज फिर एक बार अपने ओर की गेंद डालेंगे, खड़ा प्रहार करने का प्रयास है, लेकिन विकेट के ऊपर विश्वास भी चूके और सीधी गेंद जाती हुई डिक्लेयर जोन में 1 रन जरूर मिलेगा। टीम का स्कोर जो हो चुका है 15 रन। सोलह रन टीम का स्कोर हो चुका है, 16 रन। फिर एक बार मिराज दौड़ पड़े अपने ओर की गेंद, पटकी हुई गेंद काफी उछाल, लेकिन ये अंपायर का इशारा आता हुआ खराब गेंद इसे घोषित किया है। हमारी तरफ इशारा आता हुआ वाइट करार दिया है, काफी उछाल था इस गेंद को। टीम का स्कोर हो चुका है 17 रन। दूसरा ओवर हालांकि ये प्रगति पर है मिराज की ओर से। फिर एक बार मांडवानी की तरफ से अपनी ओर की अगली गेंद डालेंगे, सामने खेलने के लिए तैयार है। बहुत ही तेज तर्रार गेंद थी, इसको भाप नहीं पाए, समझ नहीं पाई, एक बींदी गेंद आती हुई। टीम का स्कोर अभी भी रुका हुआ 17 रन। ऋषि इस गेंद को भाप नहीं पाए थे, बींद गेंद आती हुई, डॉट गेंद आती हुई, वेलकम गेंद मैं समझता हूं रंजन पाड़ा के लिए। फिर एक बार ऋषि खेलने के लिए तैयार, मिराज दौड़ पड़े अपने ओर की गेंद, पटकी गेंद हवा में है लॉन्ग ऑफ के क्षेत्र में, और ये जाती हुई गेंद सीधे सीमा पार, जबरदस्त शानदार और जानदार चौका आता हुआ। जब भी गेंद आपके पाले में नहीं होती है तो आपको सोचना चाहिए, आगे गेंद के ऊपर आना चाहिए। कैच तो हम लपक नहीं ले सकते, लेकिन कम से कम रन तो बचा सकते हैं। ये हर फील्डर को ये सोचना चाहिए, जानना चाहिए, समझना चाहिए, क्योंकि बहुत सालों से हम क्रिकेट खेलते हैं और हर मैदान को हम जानते हैं। यहाँ का थोड़ा सा आउटफील्ड खराब है। यापुढे होणारा सामना आम्ही पुकार दिलेला आहे। जिरेश्वरी झिराड संघाचे संघनायक, श्रावणी 11 बोडणी संघाचे संघनायक लगेच यायचं आहे मित्रांनो। अनेक वेळा आपणास पुकार केलेला आहे, नाणेफेकीसाठी त्वरित यायचा। टॉस का बॉस जिरेश्वरी झिराड संघाचे संघनायक, श्रावणी 11 बोडणी संघाचे संघनायक, दोन्ही संघाने टॉस का बॉस इथे यायचा, नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा आहे। तो इसी बीच फिर एक बार चलते हैं मैदान पे। 2 ओवर की समाप्ति के बाद रन हो चुके 21 रन पहले बल्लेबाजी करते हुए गावदे झिराड ने बनाए हैं। हालांकि एक विकेट जरूर उन्होंने आदित्य के रूप में गंवाया है, लेकिन ऋषि और प्रथमेश ने जबरदस्त बल्लेबाजी करते हुए इस पारी को संभाला है। फुलटॉस गेंद इसको घुमा दिया है सीधे जाती हुई, लेकिन वहां पे कैच छूटता हुआ 1 रन तो पूरा किया है, लेकिन बेहतरीन फील्डिंग,
कुछ रन जरूर अपने टीम के लिए बचाया है। वहां पे मिराज ने एक प्रयास जरूर किया था कैच लेने का, लेकिन इतना आसान नहीं है क्योंकि आउटफील्ड बहुत खराब है, वहां पे स्लोप है और इसलिए वहां पैर फिसलते हैं, घास भी है सूखी घास, और उसके ऊपर से जो शूज है ये फिसल जाते हैं। ये हमेशा फील्डरों को याद रखना है, अपने आप को संभालना और बाद खेलना है। ऑफ स्टंप के बाहर की तरफ लाना चाहते थे इस गेंद को, इसी सोच में, इसी अंदाज में, प्रयास में वाइड कर बैठे गेंद। अंपायर का इशारा हमारा तरफ आता हुआ। अक्षय है स्ट्राइक अंपायर, बंटी है लेग अंपायर, बाखूबी अपना काम निभाते हुए। फिर एक बार रस्सी खेलने के लिए तैयार, और ये गेंद जबरदस्त खेले हुए एक्स्ट्रा कवर क्षेत्र में। फिर एक बार दूसरे निकल दौड़े, दूसरा रन भी पूरा किया, टीम का स्कोर जा पहुंचा 24 रन। 25 रन हो चुके हैं, 2 रन वहां पे मुकब्बल किए थे, टीम का स्कोर जा पहुंचा 25 रन। पहले बल्लेबाजी करते हुए गावदी जिराट का, अभी रनों की रफ्तार बढ़ानी होगी, टॉप गियर में बल्लेबाजी करनी होगी ऋषि और प्रथमेश को। फिर एक बार गेंदबाजी के लिए तैयार गितेश, धीमी गेंद की थी, इस बार कारपेट के सारे खेल दिया लॉन्ग ऑन के क्षेत्र में। मीरज यहाँ पे मिसफील्ड और ये गेंद जाती हुई सीधे सीमा पार, 4 रनों के लिए बेहतरीन शानदार चौका आता हुआ। इसी चौके की आवश्यकता थी अपना कॉन्फिडेंस बढ़ाने के लिए, और ऋषि का भी कॉन्फिडेंस जरूर बढ़ता हुआ नजर आ रहा है। 24 ये 4 रन की सहायता से टीम का स्कोर जहां पहुंचा है 29 रन, 1 विकेट के नुकसान पे, तीसरा ओवर जबकि प्रगति पर है। फिर एक बार ऋषि खेलने के लिए तैयार, गीतेश अपनी ओर की अगली गेंद डालेंगे गीतेश के लिए, गीतेश डालेंगे ऋषि के लिए। यहाँ पे खेलने का प्रयास जरूर किया, लेकिन बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं हुआ। विश्वेश ने अपना बाखूबी काम विश्वास ने पूरा किया है विकेट कीपर के रूप में। टीम का स्कोर अभी भी रुका 29 रन। फिर एक बार गीतेश अपनी बॉलिंग मार पर जाते हुए, गेंदबाजी का जिम्मा संभालते हुए, फिर एक बार खेलने के लिए तैयार है ऋषि स्ट्राइक के ऊपर। देखते किस अंदाज में इस गेंद को खेलेंगे, आगे आकर खेलने का प्रयास का, गेंद हवा में है लेकिन कोई खतरा नहीं है, नो मैन क्षेत्र में ये लैंड होती हुई गेंद। फिर एक बार इसी बीच दूसरा रन भी आसानी से पूरा किया है। इस 2 रन की सहायता से टीम का स्कोर जहां पहुंचा है 31 रन, 1 विकेट के नुकसान पे। हालांकि ये तीसरा ओवर जारी है। अब यहाँ पे सोच ये रखनी चाहिए दोनों बल्लेबाजों को कि आपको टॉप गियर में यहाँ पे बल्लेबाजी करनी होगी, रनों की रफ्तार बढ़ानी होगी। कम से कम 50 रन बनाएंगे या 45 रन बनाएंगे तो एक जबरदस्त मुकाबला सभी दर्शकों को देखने मिलेगा। फिर एक बार गीताज दौर पर यह गेंद ऋषि के लिए, बड़ा जोर का प्रहार जरूर करने का प्रयास किया था, लेकिन गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं हुआ। बींद गेंद आती हुई वेलकम गेंद मैं समझता हूँ यहाँ पे रंजन पाड़ा के लिए। अभी भी टीम का स्कोर रुका हुआ 31 रन, 1 विकेट के नुकसान पे। आउट होने वाले बल्लेबाज आदित्य, जिन्होंने 8 रन बनाए थे। पानी घेऊन जा मित्रांनो। तो इसी बीच इंटरफेयर आता हुआ, ये हर बार यहाँ पे जब भी टूर्नामेंट होती है तो देखने के लिए जरूर मिलता है। दिन में 2 बार ये इंटरफेयर जरूर होता है, एक एडवर्टाइज जरूर आती है बीच में, ये हरदम हमें देखने के लिए मिलता है, चाहे टूर्नामेंट कोई भी हो यहाँ पे। तो ये आखिरी ओवर इस पारी का पुन्हा एकदा मी पुकार देतोय झिरेशिरी झिराड आणि श्रावणी इलेव्हन बोंडणी संघाला। दोन्ही संघाचे संघनायक लगेच नाणेफेकीसाठी या मित्रांनो, टॉस का बॉस या ठिकाणी येऊन आपण नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा आहे। और हमेशा हर खिलाड़ी को एक बात याद रखनी चाहिए और हर टीम को एक बात याद रखनी चाहिए, हार जाना गलत नहीं होता, हार जाना गलत नहीं होता, लेकिन हार मानना गलत होता है। क्योंकि पूर्ण विराम केवल अंत ही नहीं, क्योंकि पूर्ण विराम केवल अंत ही नहीं बल्कि एक नए वाक्य की शुरुआत भी है। ये हमेशा याद रखिए और उस अंदाज में हमें खेलना चाहिए। तो देखते हैं सामने खेलने के लिए प्रथमेश बहुत देर के बाद स्ट्राइक के ऊपर आए हैं, किस अंदाज में खेलेंगे। टीम का स्कोर 31 रन। ये गेंद फुल टॉस गेंद थी, इसको भाप नहीं पाए, समझ नहीं पाए और बेहतरीन गेंद होती हुई प्रथमेश को यहाँ पे बड़ा मौका था इस फुल टॉस गेंद को
ऊपर से उठाने का लॉन्ग ऑन या लॉन्ग ऑफ के ऊपर से उठा सकते थे और 6 रन लगा सकते थे। ओम एक ये मोना का सबसे बड़ा फैन है अक्षय पाटिल का। ओम बहुत ही बढ़िया गेंदबाजी, एक थी सरार गेंद की थी और इसको कारपेट के सारे खेला था। प्रथमेश ने 1 रन तो जरूर वहां पे हासिल किया। टीम का स्कोर 1 रन से बढ़कर जा पहुंचा 32 रन। हालांकि आखिरी और इस पारी का जारी है ओम के स्वरूप में और वह नवखार का नामचीन खिलाड़ी अलीबाग का कोहिनूर अक्षय पाटिल के फैन है। इस बार कारपेट के सारे खेल दिया लॉन्ग आउट के क्षेत्र में। मीरज जब तक फील्ड के थोड़े दूसरी दौड़े, यहाँ पे रनआउट का खतरा हो सकता है और यहाँ पे ये खिलाड़ी रनआउट होते हुए बल्लेबाज पैनल में वापस जाना पड़ेगा प्रथमेश को। दूसरा रन लेना चाहते थे लेकिन दूसरे रन की कोई गुंजाइश नहीं वहाँ पे। मीरज घरत वहाँ पे मौजूद थे, उन्होंने जबरदस्त फील्डिंग की उतनी अच्छी थ्रो की थी और इसी बीच दूसरा रन लेने के कोशिश में रनआउट होकर पैनल में वापस जाएंगे प्रथमेश। हालांकि अपने टीम के लिए जरूर प्रथमेश ने तो अपना योगदान दिया है। 8 रन बनाकर आउट होकर पैनल में वापस जाते हुए, लेकिन हालांकि दूसरा रन संभव नहीं था। वहाँ पे मीरज खड़े थे, गेंद हाथों में थी, नहीं खतरा हो सकता था और यही हुआ। जैसे आदित्य ने 8 रन बनाए थे, उसके बाद प्रथमेश ने भी 8 रन बनाए। 8 रनों का अपना योगदान अपने टीम के लिए दिया है, क्योंकि हमने पहले ही कहा है कि ये टीम वर्क है। 4 या 5 खिलाड़ी कुछ नहीं कर सकते, हर एक को अपना योगदान देना होता है, एफर्ट्स देना होता है, चाहे गेंदबाजी हो, बल्लेबाजी हो, फील्डिंग हो। कैच बिल्कुल छूटना नहीं चाहिए, इसके ऊपर बहुत कुछ निर्भर रहता है और विकेट कीपर को 50% काम निभाना होता है। ओम दौड़ पड़े अपने ओर की गेंद, ऋषि ने इस बार खेल दिया लॉन्ग आउट के क्षेत्र में। बहुत ही बढ़िया फील्डिंग, दूसरे रन की कोई गुंजाइश नहीं, 1 ही रन मिलेगा वहां पे। 1 रन पर संतुष्ट रहना पड़ा दोनों बल्लेबाजों को। अपने अपने छोर जरूर बदले और नए बल्लेबाज आए बल्लेबाजी के लिए। आप अंपायर से गाड़ लेने के बाद खेलने के लिए तैयार होंगे। रितेश अंपायर से गाड़ लेने के बाद खेलने के लिए तैयार। टीम का स्कोर जहां पहुंचा है, करा प्रहार, बहुत ही बढ़िया उम्दा शॉट लगा, मेगा 6, सुपर 6। कोई मौका नहीं किसी फील्डर के पास की इस गेंद को रोकने का। मायूसी के आलम में सिर्फ अपने सिर के ऊपर से जाते हुए गेंद को देख सकते थे। तो ताकत क्या है, रितेश के पास जबरदस्त ताकत है और इस ताकत का इस्तेमाल टीम का स्कोर जहां पहुंचा है 40 रन हो चुके हैं। जिराट टीम कवदी जिराट के 40 रन हो चुके हैं पूरे। अभी भी 5 रन यदि बनाएंगे तो जबरदस्त मुकाबला देखने के लिए मिलेगा। सामने रितेश खड़े, छक्के की सहायता से अपना खाता खोला है, जो हमेशा हमें देखने के लिए मिलता है जबरदस्त बल्लेबाजी के लिए। ओहो, कारपेट के सारे खेल दिया। फाइनल के क्षेत्र में 1 रन तो पूरा किया, दूसरे रन के लिए दौड़ना चाहते हैं ऋषि और थोड़ा सा मिसफील्ड यहाँ पे दूसरे रन भी पूरी की है। तीसरे रन के लिए दौड़ना चाहते हैं ऋषि, यहाँ पे रन का खतरा हो सकता है और वहां पे रन आउट। 2 रन जरूर पूरे किए हैं। टीम का स्कोर 42 रन। टीम का स्कोर हो चुका है 42 रन, 43 टू विन। गावदेवी जिराट बनाम गावदेवी रांझनपाड़ा के बीच में दोनों तरफ देखिए गांव देवी का आशीर्वाद है। गांव देवी का आशीर्वाद दोनों गांव के ऊपर है, चाहे रांझनपाड़ा हो या जिराड हो। जिरेश्वरी जिराड आणि श्रावणी 11 बोर्डनी या संघाला अनेक वेळा आम्ही पुकार केलेला आहे। मित्रांनो लवकर यायचं आहे, नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा आहे। जिरेश्वरी जिराड श्रावणी 11 बोर्डनी लाइनअप में ही आना है, लाइनअप में ही जाना है। स्वागत है आपका, बहुत बहुत स्वागत है। हर टूर्नामेंट में हमेशा आते हैं, लिफ्ट उठाते हैं, स्कोरिंग का काम भी ज़बरदस्त करते हैं। एक ज़बरदस्त क्रिकेट के चहेते हैं। तो टीम का स्कोर हो चुका है, पहले बल्लेबाजी करते हुए गावदेवी जिराट का 42 रन। जीतने के लिए 43 रनों की ज़रूरत है, दरकार रहेगी गावदेवी रांझनपाड़ा के लिए। लेकिन रांझनपाड़ा का एक माइनस पॉइंट हो सकता है कि जो ज़बरदस्त खिलाड़ी, एक ऑलराउंडर नामचीन खिलाड़ी रोहन पाटिल, ये थोड़ी से चोटीले हो चुके हैं, अनफिट थोड़े से हो चुके हैं, क्योंकि बहुत कुछ निर्भर उनके बल्लेबाजी के ऊपर रहता है। ओपनिंग बल्लेबाज के रूप में ज़बरदस्त बल्लेबाजी हमेशा करते हैं।
हर बार हर टूर्नामेंट में हमने देखा, हाल ही में हमने रांजनपाड़ा में देखा, उसके बाद आवास में देखा, की भी आवास वहाँ एक टूर्नामेंट थी, वहाँ पे देखा कि वो हमेशा गेंदबाजी बल्लेबाजी कुछ ना कुछ ज़बरदस्त करतब कर दिखाते हैं और पूरा एफर्ट्स अपने टीम के लिए, अपने गांव के लिए देते हैं। चाहे मीरज हो चाहे रोहन हो, और विश्वास बहुत दिनों के बाद दिखाई दे रहे हैं, उनके पास बड़ा अनुभव है। और दूसरी तरफ हम देखेंगे गावदी झिराड, चाहे ऋषि हो, प्रथमेश हो, प्रीतेश हो, आदित्य हो, एक के बाद एक उनके पास भी सभी युवा खिलाड़ी है, अच्छे गेंदबाज है, अच्छी फील्डिंग है, कोई भी कैच नहीं छूटना चाहिए। तो हमेशा दोनों तरफ हम देखेंगे, चाहे रंजनपाड़ा हो चाहे झिराड हो, दोनों टीमों के खिलाड़ी एक ज़बरदस्त खिलाड़ी है। तो संजय संदेश निनाद एक अच्छा मुकाबला जरूर देख, लवकर चलायचं आहे रोहन, मिरज लवकर जायचं आहे। आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या, गावदी झिराड संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, रंजनपाडा संघाने आपले सलामीर पाठवायचे आहेत। जोपर्यंत क्षेत्ररक्षण सजवलं जाते, सलामीचे फलंदाज मैदानामध्ये उतरतात, तोपर्यंत पुन्हा एकदा या चालू सामन्याचं धावतं समालोचन करण्यासाठी घेऊन चलतो माझे साथी समालोचक, ज्येष्ठ समालोचक संजय म्हात्रे यांच्याकडे। धन्यवाद। धन्यवाद। सुधीर दादा म्हात्रे यांचं आगमन होतोय व्यासपीठावरती, मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। धन्यवाद सर। दुपारच्या सत्रानंतर साधारणतः 2:44 झालेले आहेत आणि दुसऱ्या फेरीचा मॅच आपण बघतोय, जे ते या लॉट्समधला दुसऱ्या फेरीचा मॅच, अर्थात गावदेवी रांजणपाडा विरुद्ध गावदेवी झिराड, दोन्ही गावदेवी नावाने संघ आहेत आणि त्यामधली ही लढत आपण बघतोय। दोन्ही संघामधल्या लढती आपण पूर्वी बघायचो, अर्थात रांजणपाडाच्या त्या क्रीडांगणावरती गावदेवी झिराड विरुद्ध गावदेवी रांजणपाडा अशा लढती बऱ्याचशा झाल्या, परंतु इतर स्पर्धेमध्ये या दोन संघामध्ये लढती तेवढ्या जास्त झालेल्या नाही आहेत, कारण दोन्ही संघांचा जर लॉट्स बघितला तर वेगवेगळा असायचा आणि त्यामुळे त्या लढती आपल्याला बघायला मिळत नव्हत्या। परंतु आजच्या मकर संक्रांती चषक 2026 मध्ये 49व्या वर्षी या दोन संघामधली लढत आपल्याला बघायला मिळतोय। धावफलकावरती आपण पाहतोय गुणलेखक आमचे सर संदेश सर यांच्या माध्यमातून गुणलेखन दरवर्षी केलं जातं आणि आज सुद्धा या ठिकाणी ते गुणलेखनासाठी आहेत। 42 धावा धावफलकावरती लागल्यात, 43 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये जिंकायला पाहिजे, ते अर्थात गावदेवी रांजणपाडा या संघाला। रोहन पाटीलची दुखापत, थोडासा क्रॅम्प आणि त्यानंतर मैदानात जोडी सलामीची या ठिकाणी येतोय, ती म्हणजे मीरज खरत आणि मंदार गुरव, हे दोन खेळाडू मैदानात सज्ज झालेले आहेत। आज मीरजला मैदानात टिकून राहावं लागेल, कारण रोहन पाटील मैदानात उतरणार आहे की नाही, किती मोठी दुखापत आहे हे सुद्धा संपूर्ण अवलंबून आहे आणि त्याचा फायदा हा गावदेवी झिराड संघ उठवण्याचा प्रयत्न जरूर करेल, कारण त्या पद्धतीने गोलंदाजी आज ते हाताळण्याचा प्रयत्न करतील। पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती प्रथमेश प्रकाश थरे, अर्थात प्रत्येक विकेटसाठी सुरेश म्हात्रे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आले, अर्थात या मंडळाचे अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू अमरदीप कोलगाव 200चं पारितोषिक लागतं प्रत्येक विकेटसाठी। प्रथमेश प्रकाश थरे, राईट ऑफ ओव्हर द विकेट। पहिला चेंडू थोडासा शॉर्ट पिच पद्धतीचा होता, बॅकफुटला गेलाय, चेंडूला पाठवलाय तो पॉईंटवरती, अप्पर कटच्या माध्यमातून चेंडूला पाठवलाय पॉईंटमध्ये एक डिक्लेअर धाव येईल, एखादी डिक्लेअर धावेच्या माध्यमातून आपलं खातं खोललंय ते मीरज खरतने। अगदी सावध संयमी सुरुवात करतोय, कारण 42 धावा झाल्यात। आव्हान तसं पाहता अगदी तुल्यबल असं आव्हान आहे, कारण कुठेही कुठल्याही संघाला जिंकण्याची संधी असू शकतोय, कारण 24 चेंडूमध्ये 43 धावा या जमवायच्या आहेत। सरासरी जर आपण बघितली तर साधारणतः 10.33 साधारणतः 10
50ची सरासरी साधारण आपण पकडून जाऊया. प्रत्येक षटकामध्ये ही सरासरी. वाह काय चेंडू, जबरदस्त. टप्पापर्यंत गोल्डन स्पॉटवरून चेंडूने उचली घेतली आणि तो सरळ विकेटकीपर ऋषिकेशच्या हातात विसावला. अगदी चांगला चेंडू. उचली घेतल्यानंतर चेंडूची गतीसुद्धा कमी होती आणि त्याच वेळेला आडव्या बॅटने खेळण्याच्या प्रयत्नात चेंडू मात्र बॅटवरती येत नाही. निर्धाव चेंडू. पुढे चेंडू प्रथमेशचा. प्रथमेश थले टेनिस क्रिकेटमधला एक उत्कृष्ट ऑलराऊंडर, म्हणजे पहिला फलंदाजी करणार आणि पहिलं षटक टाकण्यासाठी स्ट्राईकचा जो गोलंदाज आणि स्ट्राईकचा फलंदाज, हे स्वरूप जे ऑलराऊंडरच्या रूपात प्रथमेशच्या मात्रे या खेळाडूच्या बाबतीत आपण बघतोय. वा आणखीन एक चांगला चेंडू. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. पुन्हा एकदा या चेंडूवरती गती आपण बघितले, वेग तेवढासा नव्हता आणि त्यामुळे उंची चांगली येतोय. ज्या पद्धतीने मातीच्या विकेटवरती गोलंदाजी बघायला मिळते त्या पद्धतीची गोलंदाजी आज प्रथमेश मात्रेकडून दिसतोय. कारण मातीच्या विकेटवरती टप्पापर्यंत चेंडू उचली घेतो, स्लो येतो आणि त्या पद्धतीची आज या क्रीडांगणावरती गोलंदाजी तो करतोय. पहिले 3 चेंडू संपले. 3 चेंडूमध्ये शॉर्ट पिच थोडासा चेंडू बघायला मिळाला. चौथा चेंडू प्रथमेश थलेचा. यावेळेला फुल टॉस होता. आडवा वळून खेळलाय चेंडू. बॅकवर्ड स्क्वेअर दिशेला धावतोय. रितेश राऊत त्या ठिकाणी फिल्डिंग करतोय आणि त्याच दरम्यान 2 धावा या दोन्ही खेळाडूंनी चांगल्या रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण केल्या. 2 धावेच्या सहाय्याने धावसंख्या वाढतोय, ती म्हणजे 3 धावा. 4 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 3 धावा धावफलकावरती लागल्यात. प्रतिषटक 10.5ची आवश्यकता होती, परंतु पहिल्या 4 चेंडूमध्ये 3 धावा. अत्यंत उत्तम गोलंदाजी प्रथमेश मात्रेची. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक सुरेश शेट मात्रे अध्यक्ष मंडळाचे आणि यांच्याकडून हे पारितोषिक आलेलं आहे. प्रथमेशचा हा 5वा चेंडू असेल. यावेळेला चेंडू आपण बघितला, सोडून दिलाय फलंदाज मिरजने. चेंडूवरती कुठली धावी घेतली नाहीये, कुठला फटका खेळण्याचा प्रयत्न केला नाही. चेंडू उजव्या शीच्या खूपच बाहेर होता आणि अशा वेळेस कुठली छेडछाडणी करायची नाही आहे. संयम हा खूप महत्त्वाचा आहे क्रिकेटमध्ये आणि तो संयम त्याने इकडे दाखवला आहे. अतिरिक्त धाव येतोय आणि मग कशाला फटका खेळायचा हा दृष्टिकोन आपण बघितला. एका धावेच्या धावेने धावसंख्या 4 वरती. 5वा चेंडू प्रथमेश थलेचा. आहा हा हा लाजवाब, अप्रतिम, स्लोवर वन फ्लायटेड यॉर्कर. जबरदस्त. उजव्या एसटीच्या बाहेर आतापर्यंत चेंडू खेळवले आणि याच वेळेला बघा थोडंसं स्टेप आउट होणार हे पाहिलेलं आहे. अगदी अगोदरच विचार केला की हा चेंडू खेळण्यासाठी थोडंसं ऑप्स्टमच्या बाहेर शफल होतोय, हे दृष्टिकोन त्यांनी पाहिलं आणि त्याच वेळेला त्यांनी यॉर्कर स्लोवर वन टाकला आणि तिकडे मात्र फसवला. मधली एसटी गुल आणि फलंदाज मिरज खैरत बॅक टू द पॅव्हलियन. बिग विकेट, सगळ्यात मोठा विकेट मिरजचा या ठिकाणी गमावला, ज्याच्या नावावरती बरेचसे रेकॉर्ड आहेत. सलग 6 षटकार मारण्याचा रेकॉर्डसुद्धा होता आणि याच मैदानावरती खूप साऱ्या मोठ्या खेळ्या त्यांनी पूर्वी केल्या होत्या. अशा फलंदाजाला बाद केला. काय जल्लोष. कॅश 200 रुपयाची नोट आमच्याकडे आलेली आहे. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये. बघा काय आत्मविश्वास असतो एखाद्या चाहत्याचा. अर्थात प्रथमेश जरी नातेवाईक असला तरीसुद्धा आपल्या गावात आला आणि त्यामुळे त्याला प्रोत्साहित करायचा हा दृष्टिकोन सुरेश मात्रे यांचा आहे आणि 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा झालेलं आहे. परंतु विकेट बाबत जर बघाल तर काय डोक्याचा वापर, जबरदस्त माइंड गेम, लाजवाब. तारीफ करावी तेवढी प्रथमेशची कमी असणार. या विकेटवरती मिरज खरंच सारख्या फलंदाजाला फसवलं, अक्षरशः जाल्यात अडकवलं. पुढील चेंडू. यावेळेला गितेश मात्रे स्ट्राईकवरती येतोय. ऑन डाऊनसाठी आला गितेश आणि हलक्या हाताने चेंडूला दिशा दिले. बॅटचा पेस खोला, चेंडू पाठवलाय गलीमधून 1 धावेसाठी. जो पाहिला तर पहिल्या मॅचमध्ये सुद्धा अशीच 1 धाव त्यांनी केली होती गलीमध्ये. पहिल्या मॅचसुद्धा मध्ये खातं खोललं होतं आणि सुरुवात अगदी संयमी केली होती. तीच सुरुवात गितेश मात्रेची या मॅचमध्ये आपण बघतोय. एकेरी धावेने धावसंख्या वाढतोय. ती धावफलकावरती एकूण आल्या आहेत 5 धावा. 1 षटक पूर्ण 1 बाद 5 अशा स्थितीमध्ये जेथे प्रति षटक 10 धावांची साधारणतः 10.5 धावांची गरज असताना 5 धावा खर्च केल्यात. काय जबरदस्त षटक प्रथमेश मात्रेचा. गोलंदाजीचा विचार केला तर युवा संघाने खूप सारी चांगली गोलंदाजी करून या अलिबाग टेनिस क्रिकेटमध्ये गावदेवी झिराट संघाचं नाव रोशन केलेलं आहे. कारण गोलंदाजीमध्ये खूप चांगली कामगिरी. राकेश मात्रे, सुनील मात्रे आणि महेश मात्रेचा तो संघ किंवा जयेंद्र यांचा तो संघ जो होता
त्याच्यापेक्षा कित्येक पटीने गोलंदाजीवरती चांगला भर दिला आहे. कारण पूर्वीची गोलंदाजी त्यांची तेवढी मोठी नव्हती. फलंदाजीवरती बरेचसे सामने गावदेवी झिराड जिंकायचे त्या काळात, महेशच्या काळात किंवा सुनील म्हात्रेच्या काळात. परंतु त्यानंतर आलेला जो काल होता तो साहिल म्हात्रेचा, साहिल म्हात्रे, ऋषी म्हात्रे किंवा प्रथमेश म्हात्रेचा कालखंड आला आणि मग फलंदाजी आणि गोलंदाजी अशामध्ये एक संतुलन साधून आज गावदेवी रांजणपाडा हा चांगला क्रिकेट टेनिस खेळतोय. यावेळेचा चेंडू ऋषी पाटीलचा जबरदस्त चेंडू. टप्पा पडल्यानंतर उजव्या यष्टीच्या बाहेरून चेंडू थोडासा टर्न होतोय. विकेट किपर आदित्यच्या हातात चेंडू विसावला आहे. आदित्य एक जबरदस्त टेनिसपटू आपल्याला बघायला मिळतोय विकेट किपरच्या रूपात. ऋषिकेश पाटील यावेळेचा फटका व्यवस्थित नाही आहे. बॅटच्या टोला लागला चेंडू. चेंडूवरती कव्हरवरून फिल्डिंग होईल. कव्हर पॉईंटच्या दिशेला चेंडू गेला होता. चेंडूवरती क्षेत्ररक्षण चांगलं होतोय. आणखीन एक नवीन चेहरा तिकडे आपण बघतोय पॉईंटवरती फिल्डिंग करताना गावदेवी झिराड संघाचा. एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकतोय. धावफलकावरती एकूण धावा लागल्यात त्या 6 धावा. षटक दुसरं प्रगतीपथावरती 42 धावांचा पाठलाग करताना दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा धावफलकावरती. रोहन पाटीलची दुखापत हे मोठं दुःख असणार आहे. कारण रोहन पाटील जर मैदानात सलामीसाठी आला असता तर चित्र वेगळं असतं. यावेळेला झेल हातातून सुटला आहे. सुनील म्हात्रेचा सुपुत्र साहिल म्हात्रे हा झेल सुटतोय. आज जर सुनील मैदानात असता तर किती शब्द ऐकावा लागले असतं हे मला माहीत आहे. किंवा महेशचे शब्द आणि त्या राकेशचे शब्द ऐकून भारी पडला असता. एवढा साधा आणि सोपा सेल सोडलाय आणि त्यावरती मोर लावले. जबरदस्त स्ट्रोक, षटकार. जखमेवर मीठ कसं चोलावं हे मानदार गुरवकडून आपल्याला बघायला मिळतोय. कारण झेल सुटला आणि त्यानंतर आपण बघतोय उत्तुंग षटकार. सुटला होता झेल गीतेचा, परंतु स्ट्राईकवरती नवीन फलंदाज आला असता संदेश सर आणि मग थोडंसं काहीतरी चित्र वेगळं असतं. त्यासाठी मी म्हटलं की झेल सुटल्यानंतर त्या ठिकाणी काय परिस्थिती होतोय हे आपल्याला बघायला मिळतोय यूट्यूबच्या माध्यमातून. आज जर तिकडे सुनील म्हात्रे मॅच बघत असेल तर बाकी बघायलाच नको. ऋषी पाटीलचा हा चेंडू ओव्हर द विकेट. यावेळेला दुसरा फ्लॅट अँड फ्युरियस जबरदस्त स्ट्रोक. आणखीन एक जबरदस्त षटकार मंदार गुरवच्या बॅटमधून. फ्लॅट अँड फ्युरियस षटकार येतोय. आता मात्र विचार करावा लागेल या ठिकाणी काय करावं. कारण मंदार अगदी खुलून खेळतोय. शॉर्ट पिच चेंडू होता ना, शॉर्ट पिच चेंडूवरती त्यांनी षटकार वाजवलाय. जर तो झेल झाला असता, कॅच आली असती, त्यानंतर विकेटवरती नवीन फलंदाज आला असता आणि मग चित्र वेगळं असतं. ही सगळी गणितं आपण हा नामध्ये आपण मानतो, परंतु सुनील म्हात्रेचा जीव तिकडे अर्धा टांगणीवरती लागला असेल असं काही चित्र. कारण मॅच काय आहे, रांजणपाडा संघाच्या विरुद्ध खेळायचं आहे. रांजणपाडा आणि गावदेवी झिराड हे खरे कट्टर प्रतिस्पर्धी रांजणपाड्याच्या मैदानावरती आपण कित्येकदा बघितलं. कारण रांजणपाड्याचं मैदान आणि त्या ठिकाणी विजेतेपद हे खूप महत्त्वाचं आहे. कारण रांजणपाड्याच्या मैदानावरती कित्येक विजय या संघाच्या विरुद्ध त्यांनी घेतलेत. आज मकर संक्रांती चषकामध्ये 49व्या वर्षी ही लढत होतोय. ही सर्वात महत्त्वाची लढतसुद्धा असणार आहे. धावफलकावरती धावा लागल्यात ते एकूण पाहतोय आपण. या 2 षटकारांनी 19 धावा धावफलकावरती लागल्यात. आता मात्र 12 चेंडू आणि जिंकायला 24 धावेची आवश्यकता. 12 चेंडू 24 धावेची आवश्यकता. 19 झाल्यात. बघा अजून सुद्धा सामना अगदी समतोल आहे, दोन्ही बाजूला आहे. कारण 12 चेंडू 24ची गरज आहे. पहिल्याच 12 चेंडूमध्ये 19 धावा झाल्यात आणि त्यामध्ये 2 षटकार. अजून मंदार गुरव जर मैदानात टिकून राहिला तर सामना एका हाताने नेऊ शकतोय आपल्या बाजूला. हे युद्ध आहे. गावदेवी रांजणपाडा विरुद्ध गावदेवी झिराड हे कट्टर प्रतिस्पर्धी टेनिस क्रिकेटमधले आज झुंज देतात याच क्रीडांगणावरती. पांथवणे आणि गावदेवी मापगाव आपण जर आला असाल तर नाणेफेकी करण्यासाठी यायचं आहे. गावदेवी मापगाव विरुद्ध जय गणेश पांथवणे आपण नाणेफेक करण्यासाठी इथे उपस्थित व्हायचं आहे. टॉस करण्यासाठी यायचं आहे. षटक नंबर तिसरं प्रगतीपथावरती येतोय प्रणित थळे.
अर्थात याच्यासाठी सुद्धा प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचा पारितोषिक आलाय. प्रणित आला आणि काय चेंडू टाकलाय, फुल टॉस चेंडू होता. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्कची कमी गितेशकडून आपल्याला बघायला मिळले आणि चेंडू सरळ ऋषिकेश पाटीलच्या हातात जाऊन विसावलाय. कुठली धाव येत नाही आहे, चेंडू निर्धाव गेलाय. 11 चेंडू 24 धावेची आवश्यकता. सामना अगदी रोमांचक कडक सामना आपल्याला बघायला मिळतोय. 1-19 अशा स्थितीमध्ये याही वेळेला फसवलाय प्रणित प्रकाश थले या गोलंदाजाने. 2 चेंडू डॉट टाकलेत या मॅचमध्ये. ज्या पद्धतीने मंदारने 2 षटकारांनी हांकार माजवला, हडबडाट माजवली, परंतु त्यानंतर प्रणितने पहिले 2 चेंडू डॉट टाकलेत. हे युद्ध आहे, ही झुंज आहे, एक क्रीडांगणावरची एक रणधुमाळी आहे. हा पुढचा चेंडू फुल टॉस दिलाय, खराब चेंडू हुक केलाय. चेंडू सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर दणदणीत गोलीच्या रफ्तारने चौकार. आणि त्याच वेळेला आपण बघतोय नो दिला गेलाय, फ्री हिट आहे. चेंडू हाईट हिट होता आणि त्याचमुळे हा फ्री हिटचा चेंडू असेल. आजच्या दिवसातली ही दुसरी फ्री हिट आपण बघतोय. पहिले 2 चेंडू डॉट टाकल्यानंतर एकदम खराब चेंडू प्रणितकडे येतोय आणि त्याचा फायदा गितेश मात्रे या खेळाडूंनी उठवलाय. 4 धावा आणि एकूण नोची एकूण 5 धावा धावफलकावरती लागतात. 5च्या आधारे धावसंख्या 24 वरती पोहोचते. आता मात्र सामना जिंकण्यासाठी 10-19 चित्र बदललंय बघा. मगाशी 12-24 पाहिजे होत्या, 12-19 झाल्या होत्या, परंतु आता 10-19 म्हणजे सामना कसा फिरला जातोय बघा. एक चुकी, एक गलती किती महागडी ठरू शकतोय. एक झेल सुटला आणि तिथून मॅच खसरला की काय, निसटला की काय. जसा त्या ठिकाणी रेल्वेच्या रुलावरून रेल्वे घसरते तशी रेल्वे घसरल्यासारखी वाटतं. इकडे मॅच घसरले. गितेशने ठोकलाय, परत साहिलच्या हातात झेल, जीवनदान होता, परंतु रनआउटची विकेट. फ्री हिट सांगितला होता अगोदरच तुम्हाला आणि फ्री हिट वरती रनआउटची विकेट असते, कॅच आउट नव्हता. तुम्हाला अगोदर सांगितला होता 2 वेळा की फ्री हिट आहे चेंडू आणि ते लक्ष असायला पाहिजे. आपण जरी क्रिकेट खेळत असला तरी माइंड कुठे आहे, समालोचक काय बोलतोय किंवा पंच तिकडे कुठला निर्णय देतात आणि त्या पुढच्या चेंडूवरती काय असेल हे सगळं माहीत असायला पाहिजे, तरच आपण मैदानात टिकून राहू शकतो. ही चुकी मंदारची की ही चुकी गीतेची हे आपल्याला नक्की सांगता येणार नाही आहे. कारण कॉलिंग कोणी केला होता, कारण जिथे झेल होणार हे आपल्याला दिसत होतं आणि अशा वेळेस रन घेण्याच्या प्रयत्नात रनआउट विकेट गमावणे हे किती महागडा ठरू शकतोय. आता चुकी झालेली आहे ते गावदेवी रांजणपाडा या संघाकडून. नवीन फलंदाज मैदानात येतोय. आता मात्र रोहनला मैदानात यावं लागलंय कारण इथे चुका झालेल्या आहेत आणि चुकानंतर आम्हाला कुठेतरी निसटेल की काय अशा वेळेला रोहन मात्र स्वतः मैदानात येतोय. दुखापत आहे, परंतु दुखापत किती असले तरी क्रिकेटच्या मैदानावरती यावंच लागतं, कारण लढायचं आहे आपल्या संघासाठी, आपल्या मातीसाठी, आपल्या गावासाठी. हे माहीत आहे रोहन पाटीलला आणि तो मग मैदानात येताना आपला सर्वांना बघायला मिळतोय. थोडंसं दुःख त्यांच्या चाहत्यांना नक्कीच झालं होतं, कारण रोहनची दुखापत जर मोठी असली तर रोहन मैदानात येऊ शकत नाही आहे, परंतु रोहन आलाय. यावेळेला मात्र मंदारने चेंडूला कार्पेटच्या माध्यमातून खेळला, जबरदस्त ताकद वापरली होती, परंतु त्या ठिकाणी असलेला क्षेत्ररक्षक अभयच्या हातात चेंडू गेला आणि एकेरी धावेने धावसंख्या वाढतोय. धावफलकावरती एकूण धावा लागतात. संदेश सर सांगतात की 25 धावा धावफलकावरती लागल्यात. आता जिंकायला 18 धावेची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक असतील या ओव्हरमधून 8 चेंडू 18 धावा. रोहन पाटील इतिहास घडवणार का या मॅचमध्ये? 8 चेंडू 18 धावांची गरज. यावेळेला ठोकलाय कव्हरच्या वरून, डीप एक्स्ट्रा कव्हर वरून लांब लचक हाय अँड हँडसम षटकार. वेल डन रोहन पाटील. वाघ जरी कितीही आजारी असला तरी तो त्या ठिकाणी शिकार करण्याचं कधी विसरत नाही आहे आणि ती शिकार या ठिकाणी केलंय या वाघाने. रोहन पाटीलने काय स्ट्रोक केला, कव्हरच्या डोक्यावरून पायातून संपूर्णपणे लूज पडलाय, क्रॅम्प आलाय,
मैदानातून फिल्डिंग करताना गोलंदाजी करताना बाहेर व्हावं लागलं, परंतु थोडीशी विश्रांती घेतल्याने पुन्हा एकदा त्याच पायाने लंगडत लंगडत मैदानात आला आणि त्या वाघाने शिकार केली. प्रणित थलेच्या चेंडूवरती दुसरा ठोकलाय गगन भेदी, मात्र त्याच वेळेला चेंडू आणलाय, लटकलाय चेंडू हवेतून सरळ रितेश राऊतच्या हातामध्ये. फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. रोहन पाटील तंबूच्या आसऱ्याला. कधी इकडे तर कधी तिकडे धडकन वाढतंय, धगधग वाढतंय, हृदयाचे ठोके क्षणाक्षणाला वाढतात, चेंडूवरती वाढतात, धावेवरती वाढतात. अत्यंत जबरदस्त रोमहर्षक मॅच, काट्याची टक्कर. जे दोन्ही दर्शक त्या ठिकाणी पाठराखी मॅच यूट्यूबवर बघत असतील तर त्यांच्या हृदयाच्या ठोक्यांची धडकड अशी वाढली असेल. कधी सामना आमच्याकडे तर कधी तिकडे असा वलतोय. रोहन पाटील मैदानातून बाहेर झालाय आणि त्यानंतर मात्र श्वास रोखून ठेवला होता. 31 धावा धावफलकावरती, 6 चेंडू सामना जिंकायला पाहिजेत. अजून सुद्धा 12 धावेची आवश्यकता. पांथवणे या चला जय गणेश पांथवणे आणि प्रतिस्पर्धी गावदेवी मापगाव आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. जय गणेश पांथवणे आणि प्रतिस्पर्धी मापगाव. आपल्याला जो वेळ दिलेला होता, मॅचचा जो टायमिंग होता तो झालेला आहे, त्यामुळे आपण कुठेही थांबू नका. आपल्याला मॅच खेळणे हे भाग आहे. आपण या टॉस करण्यासाठी लगेच यायचं आहे. आदित्यच्या हातात चेंडू सोपवला आहे. आदित्य लोंबडीचा दिमाग. आदित्य म्हणजे लोंबडीचा दिमाग. अत्यंत जबरदस्त गोलंदाज. अगदी डोक्याचा वापर ज्याने कित्येक वेळा केलाय, कित्येक सामने जिंकून दिले, तो आदित्य खेडेकर. गोलंदाजी मार्कवरती 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता. चेंडू फुलटाच होता उजव्या स्टीच्या बाहेर. अगदी आपण बघतोय तर साधारणतः लॉलीपॉप दिला होता असं काहीतरी होतं, परंतु लॉलीपॉप खाणार नाही आहे. मंदारला माहिती आहे एखादा फुलटॉस चेंडू विकेटसुद्धा जाऊ शकतोय आणि त्यामुळे तो कार्पेटने खेळतोय. एकेरी धावसंख्या 32 वरती पोहोचते. सामना जिंकायला आवश्यकता 11 धावेची. चेंडू शिल्लक आहेत ते 5 चेंडू. आदित्यने पुन्हा एकदा लोअर फुलटॉस या ठिकाणी थोडा फ्लायटेड केला आणि त्यानंतर आपण बघतोय या चेंडूवरती विश्वास पाटील खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. विश्वासकडे फुटवर्क नाही आहे हे आदित्यला माहीत आहे, म्हणून तर मी म्हटलंय लोंबडीच्या दिमागाचा आदित्य खेडेकर याला शेवटच्या षटकासाठी आणलाय. 2 चेंडू संपलेत. 3रा चेंडू आदित्यचा. यावेळेला थोडासा फास्टर वन केलाय, कार्पेटने केला. चेंडू जातोय त्या ठिकाणी कावकॉर्नरचा क्षेत्ररक्षकाने चुकी केलंय, मात्र तिकडे चौकार नाही आहे. चौकार पुढे आहे थोडासा. 2 धावा येतात, परंतु स्ट्राईक विश्वासकडे राहिलेली आहे. धावफलकावरती 2च्या आधारे 34 धावा झाल्यात. सामना जिंकायला अजून सुद्धा 9 धावेची आवश्यकता. 3-9, 3 चेंडू 9 धावा. काय घडणार, काय होणार? हृदयाचे ठोके वाढतात त्या ठिकाणी आपण बघतोय, धगधग वाढतोय. दोन्ही दर्शक तिकडे सुनील म्हात्रे सुद्धा या मॅचकडे बघताना अगदी टक लावून बसलेला आहे. ते मला दिसतोय इथून, कारण फोन आला होता. आदित्य खेडेकर. 3 चेंडू 9 धावा. या चेंडूवरती हवेत केला आणखी एक दुसरा झेल. या ठिकाणी आज 3रा झेल पकडलाय रितेश राऊत या क्षेत्ररक्षकाने. अगदी फिल्डिंग जर आपण बघितली तर व्यवस्थित लावलेली आहे. अनुभवी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी ठेवलात आणि त्यामुळे विश्वास पाटीलला तंबूचा आसरा दिसलेला आहे. या ठिकाणी आपण बघितले तर आता 2 चेंडू आणि 9 धावेची आवश्यकता. तसं पाहता 2 मोठे फटके पाहिजे सामना जिंकायला. स्ट्राईकवरती नवीन फलंदाज मनीष येणार. मनीष अर्थात मनीष गुरव आणि मंदार गुरव हे दोन्ही बंधू मैदानात आहेत. बंधूंना आज इतिहास घडवावा लागेल. इतिहास जर रचायचा असेल तर बंधू एकत्र आले पाहिजे. 2 बंधू ज्या ज्या वेळेला एकत्र आले त्या वेळेला इतिहास घडलाय आणि तो इतिहास आज मंदार आणि त्याचा बंधू मनीष या गावदेवी रांजणपाडा या संघाला इतिहास घडून देणार का? जबरदस्त. 2 चेंडू 9 धावेची आवश्यकता. या मॅचमध्ये अप्रतिम गोलंदाजीचा नजराना आपण बघितला. 2 बॉल आणि 9 धावा. अत्यंत जबरदस्त मॅच. संपूर्णपणे बॉन्डी लाईन घेरलेली आहे. पॉइंट डीपमध्ये. शॉर्ट पिच चेंडू, बॅटची एज, झेल सुटलाय, परंतु काही फरक पडणार नाही आहे, कारण 1 धाव जरी गेली तरी सामना जिंकायला अजून 8 धावेची आवश्यकता आहे. सामना तसा संपला नाही आहे, कारण 1 चेंडूवरती काही घडू शकतोय. मी म्हटल्याप्रमाणे लोंबडी काय असते, ती लोंबडी म्हणजेच या ठिकाणी आदित्यचा डोका.
लाजवाब गोलंदाजी. आतापर्यंत त्यांनी धावा खर्च केल्यात या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा, 5 चेंडू आणि 4 धावा या ठिकाणी खर्च केलेल्या आहेत. आदित्य खेडेकर नाव आहे. गावदेवी झिराट संघाचा हा खेळाडू आपण बघतोय. उंची लहान, शरीरयष्टी छोटी असली, बारीक असली तरी सुद्धा दिमाग खूप चालतोय. शेवटचा चेंडू, 8 धाबीची आवश्यकता आणि सामना जिंकून दिलाय आदित्य खेडेकर या गोलंदाजांनी आणि क्षेत्ररक्षकांनी. गावदेवी रांजणपाडा या संघावरती मात करून गावदेवी झिराट हा संघ या मॅचमध्ये विजय होतोय. हार्दिक हार्दिक अभिनंदन. दुसरा मॅच जिंकला गावदेवी झिराट या संघाने. या मॅचमध्ये अत्यंत प्रभावी अशी गोलंदाजी आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण करून या प्रतिस्पर्धी संघाला इथे मात दिलेली.